विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑल द बेस्ट. पण कशासाठी? आज 2 मार्च आहे आणि आज ठरल्याप्रमाणे आपण पहिली फुल लेंथ टेस्ट घेतोय कंप्लीट सिलेबसवर. खूप गरजेची आहे. सो माझा अजून अभ्यास कुठे झालाय? मग केव्हा होणार आहे अभ्यास? अभ्यास कधीच कंप्लीट होणार नसतो लक्षात घ्या. पण प्रयत्न करतोय, पण टेस्ट दिल्याशिवाय इव्हॅल्युएशन कसं होणार? बट टेस्टमुळे स्ट्रॅटेजी ठरणार आहे. आता हा काय प्रकार आहे स्ट्रॅटेजी? तुम्हाला माहिती आहे, की पहिले 1.5 तास फिजिक्स, केमिस्ट्री आणि नंतर मॅथ्स. ओके. आपल्या ॲप्लिकेशनवर ही टेस्ट असणार आहे. मी तुम्हाला सांगतो, पहिले 50 प्रश्न फिजिक्सचे असतील. तुम्ही डायरेक्टली 51 नंबरच्या क्वेशनवर स्किप करायचंय. तिथं जायचंय. डायरेक्टली 51 का? केमिस्ट्रीचाच पेपर अगोदर सॉल्व्ह करायचा असतो, फिजिक्सचा नाही. आता स्ट्रॅटेजी काय आहे तुम्हाला मी सांगतो, की केमिस्ट्रीचे जेव्हा तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 51 पासून 100 पर्यंत, तर तुम्हाला ही गोष्ट अगदी 15-20 मिनिटात करायची आहे. त्याच्यापेक्षा कमी वेळात म्हणूया आपण. म्हणजे इथं पण मी काय करणार आहे, की समजा काही न्यूमेरिकल आहेत, वेळ लागतोय, स्किप करणार आहे. मग 15-20 मिनिटातच मी पहिले 50 प्रश्न बघून बघून घेणार केमिस्ट्रीचे. त्यातले 15, 20, 30 चांगले अटेम्प्ट होणार. अगदी सिंपल आहेत प्रश्न. डायरेक्टली अटेम्प्ट होतात. त्याच्यानंतर फिजिक्सचे 1 टू 50 क्वेशन्स आहेत ना, ते पण पहिल्या 15 मिनिटात सगळं कव्हर करायचंय. जे बघितल्या अन्सर येतंय त्या प्रश्नांचं तेच सोडवा. जिथे 5-6 ओळीचे प्रश्न आहेत, वाचायला वेळ लागतोय, इमिडिएटली स्किप करा. हे तर शिकून घ्यायचंय. पण पहिली गोष्ट म्हणजे गोळ्या मारायच्या नाहीत. तुम्हाला जेवढं येतंय तेवढंच अटेम्प्ट करायचं आहे. 200 पैकी अरे 60 जरी इनिशियली पडले, विथआऊट गेस न करता, तिथेही तुमच्या सिली मिस्टेक असतात. त्याच्यामुळे अजून 5-10 मार्क कमी झालेले असतात. मग इनिशियली एवढे मार्क जरी मिळवले, तर तुम्ही फायनली अगदी जबरदस्त म्हणजे 98-99 कडे जाऊ शकताय. माझा एक स्टुडंट होता. पहिल्या टेस्टमध्ये 200 पैकी 72च मिळाले. पण शेवटी सी-ई-टीला मात्र 154 होते. अगदी डबल पेक्षा जास्त झाले आणि 154 म्हणजे माहिती आहे 99 प्लसच पर्सेंटाइल आहे. म्हणजे मुद्दा काय, की फिजिक्स, केमिस्ट्री पहिल्या 40-45 मिनिटात म्हणजे बघा 90 मिनिटं वेळ आहे. 1.5 तास वेळ आहे. तर 45 मिनिटात फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100च्या 100 प्रश्न ओव्हरलूक झाले पाहिजेत. त्याच्यातले तोंडी सुटणारे जवळ-जवळ 30-40 प्रश्न तुमचे सॉल्व्ह झालेले असतात. कॉन्फिडन्स आलेला असतो आणि जे क्वेशन आपण स्किप केलेत केमिस्ट्रीतले, की जे अटेम्प्ट करू शकतोय आपण, थोडेसे लेंदी आहेत, ते शेवटी घ्यायचे. काय होतं, तुमच्या लक्षात येत नाही. मुलं माहीत नाही स्ट्रॅटेजी, पहिला फिजिक्स घेऊन बसतात. बाळांनो, एकेका प्रॉब्लेमला कुठं 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं वेळ गेला कळत नाही. अतिशय जास्त वेळ फिजिक्समध्ये गेल्यानंतर केमिस्ट्री येत असून अटेम्प्ट होत नाही. आता तुम्हाला ही गोष्ट जर अगोदरपासून माहीत असेल, तर खूपच छान. पण ही स्ट्रॅटेजी पुन्हा मॅथ्सला पण वापरायची आहे. मॅथ्सला 50 प्रश्नाला 90 मिनिटं वेळ आहे. मग इथं सुद्धा पहिल्या 1 मिनिटापासून 30-35 मिनिटापर्यंत अर्ध्या तासातच सगळे प्रश्न पट बघून व्हायला पाहिजेत. काही प्रश्न समजा एखादा अतिशय ईझी प्रश्न पण असतात लक्षात घ्या. तोंडी सॉल्व्ह होतात लक्षात घ्या. ड्युअल विचारतायत. ओके. 2/2 चा इन्व्हर्स विचारतील म्हणूया आपण. हे काही प्रश्न मी हिंट देत नाहीये, पण असे प्रश्न सोपे असतात. 10 ते 15-20 प्रश्न सोपे असतात. ते इनिशियली पहिल्या अर्ध्या तासात सगळे अटेम्प्ट व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर क्वेशन पण ओव्हरलूक झालेले असतात आणि त्यानंतर उरलेले प्रश्न. त्यानंतर उरलेले प्रश्न. मग अशा रीतीनं आपल्या फुल लेंथ टेस्टला सुरुवात तर झाली. दर रविवारी होणार. बरं ही टेस्ट आपल्याला तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर जाऊन केवळ या बॅचमध्ये सर्च करा. तुमची कुठलीही बॅच असू दे. तुम्ही अगोदर कोर्स पर्चेस केला असू दे तरी काही हरकत नाही. समजा तुम्ही ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये आहे. हां, मग तरी देखील तुम्ही ही ही जी बॅच आहे किंवा ह्या बॅचवरच क्लिक करा. तर टेस्टचा फोल्डर दिसेल. त्यात तुम्हाला ती ग्रुप टेस्ट दिसेल. 9 वाजल्यापासून ओपन होईल किंवा मी 8:30 वाजल्यापासून ओपन ठेवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मग होईल काय, की 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत आहे. मग तुम्हाला काय माहिती का लक्षात घ्या, जमलं तर 9 ते 12 द्या सकाळी किंवा थोडासा उशीर 9:30 ते 12:30 द्या किंवा दुपारी 2 ते 5 द्या. जसं सी शेड्यूल असतं त्याप्रमाणेच करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.